हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नंदनंदनंदकंद सच्चिदानंद गणस्वरूप कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीने संपन्न सकल जगताचा आधार माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची अवीट अवर्णनीय सुरस योग्यांच्याही मनावर अधिराज्य करणारी मुक्त महात्म्यांनाही या सगुण साकार स्वरूपामध्ये रममान करणारी अशी ही गोड श्रीमद्भागवत कथा आज या श्रीमद्भागवत कथेचा द्वितीय दिवस आपल्या या श्री क्षेत्र धामणगाव नगरीमध्ये आपल्या सर्वांच्या परममंगलमयी उपस्थितीमध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी धामणगावकर मुगळेश्वर महादेवाच्या परम पवित्र दरबारामध्ये रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री विठुरायाच्या या पवित्र दरबारामध्ये अनेक साधकांच्या माता भगिनींच्या परममंगलमयी उपस्थितीमध्ये श्री हरिभक्तिपरायण अरुण मामा मोरे मामा यांच्या नेतृत्वाखाली समस्त ग्रामस्थ मंडळींच्या नेतृत्वाखाली आमचे संगीत विशारद निळकंठजी महाराज कास्टे, आमचे माऊली दादा, आमचे दीपक दादा यांच्या सुमधुर अशा संगीत संयोजनामध्ये आपण ही कथा श्रवण करत आहोत। कालपर्यंत आपण कथा श्रवण केली। कालच्या कथेमध्ये आपण असं ऐकलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र असणारी ही श्रीमद भागवत कथा पाप्यातील पापी व्यक्तीचाही उद्धार करण्याचं सामर्थ्य ठेवते। श्रीमद भागवताचं महात्म्य ऐकलं, आत्मदेव ब्राह्मणाची कथा ऐकली, गोकर्णाने आपल्या पिताजींना केलेला उपदेश ऐकला आणि प्रथम स्कंदामध्ये प्रवेश अर्जुन आणि अश्वत्थामा यांचं युद्ध ऐकलं, अश्वत्थाम्याने केलेलं दुष्कृत्य ऐकलं, द्रौपदीच्या 5 बालकांची केलेली हत्या ऐकली आणि मग आपल्या या दुष्कृत्याचा त्याला काही पश्चाताप होण्याच्या ऐवजी अपमानाने अश्वत्थामा गलितगात्र झाला, पण बदल्याची आग मनामध्ये निर्माण झाली की संभावितस्य चाकीर्तीर मरणादतिरिच्यते। संभावित माणसांचा केलेला अपमान हा पावलोपावली त्यांचं मरण त्यांना अनुभवत असतो। सुज्ञ माणसं, मराठीमध्ये म्हण आहे, शहाण्याला शब्दाचा, मूर्खाला 10 जोडे मारले तरी त्याचं काही वाटत नाही, पण शहाण्या माणसाला शब्दाचा मार सहन होत नाही। म्हणून तर शब्द तोलावा, शब्द मापावा, शब्द योजावा, शब्द बोलत असताना ते शब्द समोरच्या माणसाच्या हृदयावर आघात करतील आणि समोरच्याचं हृदय चिरून टाकतील असं माणसाने बोलत जाऊ नये। अर्जुनाने एक कृती केली, अश्वत्थाम्याच्या कपाळावर असलेला जन्मजात बनी तो काढून घेतला आणि मग अश्वत्थाम्याला वाटलेला अपमान त्याने उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्राची योजना केली। आत पोटामध्ये दाह लागला आणि उत्तरेनं आता इकडे तिकडे न पाहता कोणाकडेही मदतीची याचना न करता तिने प्रत्यक्ष भगवान परमात्म्याला साद घातली की हे भगवंता, की बाबा तू आम्हाला याच्यातून दुसरं कोणीही वाचवू शकणार नाही, केवळ आणि केवळ तूच या संसार रूपी दुःखामध्ये अरे बाबा सोडविल माझा स्वामी निश्चयीशी,
फक्त तूच आम्हाला सोडवू शकतोस, दुसऱ्या कोणामध्येही हे सामर्थ्य नाही. आणि म्हणून उत्तरा भगवान परमात्म्याला शरण जाते. परमात्मा उत्तरेच्या गर्भामध्ये जाऊन परीक्षिताचं रक्षण करतात. इथपर्यंतची कथा ऐकली होती. 17 शास्त्र, 17 पुराण, अनेक शास्त्र, 64 कला, अशा अनेक गोष्टींचं निर्माण करूनही व्यासांना श्रीमद भागवताची रचना करावी असं का वाटलं? मायबाप भगवान कृष्ण परमात्म्याने उद्धवजींना काही ज्ञान दिलं आणि ते ज्ञान देऊन गोपिकांना त्याचं सांत्वन करण्यासाठी पाठवलं. पण जेव्हा गोपिकांनी उद्धवाची ही गोष्ट ऐकली, गोपिकांनी उद्धवाला सांगितलं, जे श्रीमद भागवत आहे ना, श्रीमद भागवत हे सुद्धा प्रेमशास्त्र आहे आणि प्रेमानेच परमात्मा आकळला जाऊ शकतो. तो इतर कोणत्याही गोष्टीने आकळला जाऊ शकत नाही. पांडवांच्या घरी परमात्मा आहे. काय कारण? तर केवळ भक्ती प्रेम कारण. सगळ्या भक्तांची परमात्म्याने सेवा केली. काय कारण? प्रेम कारण. गोपिका उद्धवाला सांगू लागल्या की हम प्रेम दीवाने हैं, ओ प्रेम दीवाना, दीवाने हैं, वो प्रेम दीवाना है, हम प्रेम दीवाने दीवाना, प्रेम दीवाने, वो प्रेम दीवाना है. उद्धव में ज्ञान की पोथी न सुनाना, आम्हाला या ज्ञानाच्या गोष्टी नको ऐकू. आम्ही परमात्म्याच्या प्रेमात सुस्नात झालो, त्याच्याशी एकरूप झालो. उद्धव में ज्ञान की पोथी न सुनाना, ना सुना, हम प्रेम दीवाने हैं, वो प्रेम दीवाना, हम प्रेम दीवाने हैं, वो प्रेम दीवाना है. जब अनंत हो गया, प्रेम जब अनंत हो गया, प्रेम जब अनंत हो गया, प्रेम जब अनंत हो गया, देवालय बन गया बदन, देवालय बन गया बदन, तो महंत हो गया.
आयुष्य, ज्ञान, कर्म, संन्यास सगळ्या गोष्टी करत असताना शास्त्राने जेवढी साधनं सांगितली, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी, जेवढी साधनं सांगितली या सगळ्या साधनांनी परमात्म्याकडे जाणं अवघड आहे. पण भागवत काय आहे? अरे कठोर असलेल्या पाषाणालाही, कठीणात कठीण असलेल्या पाषाणालाही प्रेमाचा पाझर सोडणारं शास्त्र म्हणजे श्रीमद भागवत शास्त्र आहे. आणि म्हणून उद्धवाला गवळणी सांगतात, हे उद्धवा, आम्ही प्रेमदिवाने आहोत, परमात्मा आमच्यापर्यंत पोचतो. अरे तुम्हाला देवापर्यंत जावं लागतं, पण आमचा परमात्मा आमच्या प्रेमामध्ये विभल होऊन आमच्यापर्यंत येतो. आणि म्हणून हे भागवत शास्त्र प्रेमशास्त्र आहे. आपल्याला भागवतातून जर काही शिकायचं असेल, जीवाला कितीही ज्ञान सांगा, जीवाला कर्म सांगा, जीवाला योग सांगा, करता येत नाही. पण मायबाप प्रेम सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आपण कशावर ना कशावर प्रेम करतच असतो. पण एकच काम करा, संसारिक वस्तूवर लावलेलं प्रेम, संसारावर असलेलं प्रेम संसारावर न ठेवता भगवंतावर करा, देवावर करा. भगवान परमात्मा आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला श्रीमद भागवत काय सांगतं? तर आम्हाला श्रीमद भागवत प्रेमशास्त्र सांगतं. महर्षी व्यासांनी 17 पुराणांची रचना केली. पण 17 पुराणं लिहिल्यानंतरही मन समाधानी नाही. मायबाप, रामायणामध्ये श्री संत तुलसीदासजींना विचारलं, तुलसीदासजी, आपण ही जी रचना करत आहात, रामायण लिहित आहात, काय कारण? तुलसीदासांनी सांगितलं, स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा मंजुल मंगल मातनोती. श्री संत तुलसीदासजी म्हणतात, मी स्वांत सुखाकरिता गातो. जर आपलं अंतःकरण सुखी नसेल, अंतःकरण समाधानी नसेल, तर केलेल्या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. 17 पुराणांची रचना करूनही व्यास समाधानी नाहीत. भेटायला नारदजी आलेत. कोण आलेलं आहे? भगवान नारद आलेले आहेत. श्री नारदजींना नमस्कार केला आणि व्यासांनी आपल्या असंतोषाचं कारण चेहरा पाहिला. नारदांनी आणि चेहरा पाहिल्याबरोबर विचारलं. नारद विचारतायत व्यासांना, व्यासजी, आपण एवढे ज्ञानी आहात, आपण वेदांचं विवरण केलं, वेदांचे खंड निर्माण केले, आपण 17 पुराणांची निर्मिती केली, पण एवढा ज्ञानी महात्मा सुद्धा चेहऱ्यावर मात्र समाधान दिसत नाही. तुम्ही म्हणाल, कस काय बरं? चेहऱ्यावर ओळखता येतं की नाही ओळखता? हमारा चेहरा हमारे दिल का आईना है. हमारा जो ये चेहरा है ना, जिस पे आप नाना चीजें लगा लेते हो, लेकिन स्माइल किसी से परचेस नहीं की जाती है. समझे ना? चेहऱ्यावर असलेलं हास्य आहे ना, आणि चेहऱ्यावर असलेला सात्विक भाव तुम्ही सौंदर्य प्रसाधन विकत घेऊ शकाल, पण चेहऱ्यावरचं समाधान मात्र विकत घेता येणार नाही. कदाचित तुम्ही महागड्या क्रीम्स खरेदी करू शकाल, कदाचित तुम्ही महागड्या पावडर खरेदी करू शकाल, महागडी सौंदर्य आभूषण कॉस्मेटिक्स यू कॅन परचेस. यू विल परचेस ऑल द कॉस्मेटिक्स. सगळे कॉस्मेटिक आपल्याला खरेदी करता येतील, पण चेहऱ्यावर असलेला समाधानीपणाचा भाव, हा समाधानाचा भाव कधीही विकत घेता येत नाही. ये चेहरा, ये चेहरा, ये चेहरा बहुत गहरा है,
सच मानो बहुत गहरा है, जिंदगी में दोहरी जिंदगी जी रहा है। काही माणसं चेहऱ्यावर उगीच आनंदाचा भाव आणतात, पण मायबाप खरं सांगू, आत असलेलं दुःख पचवायला सुद्धा सामर्थ्य लागतं, सहनशीलता लागते। हृदयात दुःख आणि चेहऱ्यावर हसू ठेवायला सुद्धा सामर्थ्य लागतं। व्यासांच्या चेहऱ्यावरून ओळखलं नारदजींनी, व्यासजी आप असंतुष्ट हो, आप असमाधानी हो, क्यों, क्या बात है? मग व्यासांनी सांगितलं, नारदजी मी 17 पुराणं सांगितली, 17 पुराणं लिहिली हो, पण माझ्या मनात अजून आत्मसंतुष्टी नाही, माझं चित्त समाधानी नाही, आणि चित्त मिले तो सब मिले। एक लक्षात ठेवा, जर आपलं चित्त समाधानी असेल तर आणि तरच संसार समाधानाचा आहे। आपल्या घरात करोडोची प्रॉपर्टी असेल, आपल्या घरी सगळं काही असेल आणि चित्त समाधानी नसेल तर मात्र काहीही उपयोग होत नाही। व्यासजी सांगू लागले की मी असमाधानी आहे, पण मी काय करू, मी काय केल्याने मला समाधान स्थिती प्राप्त होईल? नारदजींनी सांगितलं, आपने अभी तक नंद नंद आनंद कंद मेरे प्यारे कन्हैया का लीला का चरित्राओं का गुणगान आपने किया नहीं है। तुम्ही माझ्या कृष्ण कन्हैयाच्या चरित्राचं चिंतन अजून केलं नाही, म्हणून तुमचं चित्त असंतुष्ट आहे। भगवान व्यासदेव तेच चरित्र या श्रीमद भागवताच्या रूपाने सांगतात, अर्थात श्रीमद भागवत सांगतात, आणि या अनुषंगाने त्यांना समाधान स्थिती प्राप्त होते। हे सांगत असताना श्री नारदजी व्यासांना आपलं चरित्र सांगतात की बाबा माझंही जीवन असंच होतं।